चला तर मित्रांनो, आज करू आपण चिकन मँगलोरियन स्टाईलने। आता टाकते याच्यात मीठ, आता टाकते थोडीशी हळद, चला तर टाकते अर्धा ग्लास पाणी, चिकन खालती लागू नये म्हणून। चला तर 2-3 शिटी काढून घेते, चिकन पीसेस मोठे आहेत म्हणून कुकरला लावते मी। चला तर मित्रांनो, आता चिकनसाठी आपण मसाले भाजून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये आहे ते धणे, जिरे, छोटी इलायची, लवंग, दालचिनी आणि सुकी लाल मिरची। चला तर याला भाजून घेते स्लो गॅसवरती, जळायला नाही द्यायचं, आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। चला तर मित्रांनो, इथे बघू शकता सुके मसाले सगळे भाजून झालेत। आता कढईत टाकले थोडंसं तेल मी, आता टाकते याच्यात कांदे, कांदे परतून झाले की खोबरं पण परतून घेते। बघू शकता कांदे भाजून झालेत। आता टाकते याच्यात कढईत मी खोबरं, चला तर खोबरं पण भाजून घेते। चला तर मित्रांनो, ते सगळे मसाले भाजून झाले, ते सुके मसाले, तिथे कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर सगळं मिक्सरला बारीक वाटून घेते, मग फोडणीला घालूया। चला तर मित्रांनो, आता घालूया फोडणीला। इथे मसाले चांगले बारीक वाटून घेतले मी। आता तेल तापलेलं आहे, आता टाकते कढीपत्ते, इथे घेतले मी हळद, तिखट, मीठ आणि चिकन मसाला। थोडंसं मीठ आणि हळद कमीच घ्यायचं, ऑलरेडी टाकलेली आहे मी। 2 सेकंद परतायचं आपल्याला असं। चला तर टाकते वाटण, चला आता मसाले तेल सुटूसर परतून घेऊया। अर्धं वाटण काढून ठेवले मी सुकं करायला। चला तर इथे मसाल्याने तेल सोडलं, तर टाकते चिकन आणि अळणी रसा। अर्धा चिकन काढले मी सुकं करण्यासाठी बघा। आता टाकते मिक्सर वाटी 2 पाणी, तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितका ठेवू शकता। आता एक उकळी आणते म्हणजे आपला चिकन रस्सा रेडी मँगलोरियन स्टाईल। चला तर पटकन एक उकळी आणते, मला उशीर होतो दुसऱ्या कामाला, मी घरकामं करते मिक्सिंग। चला तर इथे बघू शकता रस्स्याला मस्त कळकळून उकळी आलेली आहे, ना जास्त पातळ ठेवले ना जास्त घट्ट। चला आता मँगलोरियन स्टाईल आपलं चिकन रस्सा रेडी आहे। आता मी चालले दुसऱ्या कामाला। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज।